श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. अधिक मासात कुठली व्रतं करावी याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लवकरच अधिक मास सुरू होत आहे, म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू होणार आहे आणि धोंड्याच्या महिन्यात व्रतं केली जातात. त्या व्रतांमध्ये या महिन्यात दिवसातून एका वेळेसच जेवण करावं आणि जेवताना उठू नये. त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा. त्याचबरोबर अधिक मासात त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्यागाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात कोणत्याही एका अशा आवडत्या पदार्थाचा आवर्जून त्याग करावा. जसं की एखादं फळ असेल किंवा तुम्ही चहा, कॉफी याचासुद्धा तुम्ही त्याग करू शकता. या महिन्यात अगदी रोज विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचं वाचन करावं किंवा वाचन करणं शक्य नसेल तर श्रवण नक्की करावं. त्याचबरोबर या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. त्याचबरोबर या महिन्यात पुरणाचे दिंडे करून ते नातेवाईकांना भोजन देतात. यालाच धोंडे असं देखील म्हटलं जातं, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असं म्हणतात. तसेच अधिक मासात होम हवन केल्यास त्याचं फळ हे अनंतपटीनं मिळतं, म्हणून होम हवन करायचं असल्यास अधिक मासात आवर्जून करावं. तसेच महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्यानं लक्ष्मी प्राप्ती होते. तूप घेताना शुद्ध गाईचं तूप घ्यावं व दिवा लावावा. तसेच अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग, जप, तप, स्तोत्र, मंत्र याचीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता. एखादा बघा तुम्हाला पारायण करायचं असेल तर ते देखील या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. अगदी शुद्ध सात्विक मनाने रोज एक एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी त्याचं उद्यापन करू शकता. अधिक मासात जेवढं तुम्हाला देवांची उपासना, तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानताय त्याची उपासना, सेवा, मंत्र, स्तोत्र आवर्जून पठण करा आणि श्रवण करा. त्याचं फळ हे अधिक पटीनं मिळत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.